निश्चितपणे जो काँग्रेसने अत्यंत घाणेरड्या पद्धतीने प्रचार करून आमच्या शहीदांचा अपमान करण्याचा जो प्रयत्न केला त्याला सडेतोड उत्तर देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आहे। आणि फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की प्रधानमंत्री मोदीजींनी काय काय चांगल्या सुधारणा केल्या, गेल्या 10 वर्षामध्ये कुठेही आपल्या महाराष्ट्रात बॉम्बस्फोट किंवा अतिरेकी कारवाई होऊ शकलं नाही आणि एक भारताने त्याची एक साधार असं वर्चस्व निर्माण केलेलं आहे। भारत हे आर्थिक महासत्ता उभारत आहे आणि मोदीजींना का आपण निवडलं पाहिजे, मोदीजींनी आपली गॅरंटी घेतली आहे, आपण त्यांच्याकरता निवडून देण्याची गॅरंटी घ्यावी। मोदीजींनी आले होते बरोबर आहे, मला भेटल्यानंतर तिथे 1 मिनिट जवळजवळ थांबले, पण त्यांनी बॉडी लँग्वेजने मला दाखवून सांगितलं की बिलकुल काळजीची गरज नाही है, जो काही विषारी प्रचार करण्यात येतो त्याला जनता जबरदस्त उत्तर देईल। वापस दोहराई कि मोदी सरकार को वोट यानी हमको वोट है और इसलिए मोदी सरकार को वोट देना जरूरी है क्योंकि हमारा देश एक आर्थिक महासत्ता बनना जा रहा है। आज या ठिकाणी आपल्या महायुतीचे उमेदवार पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन केलं होतं आणि या जाहीर सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी या सभेला अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या वसाहतीसाठी मी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्याचं सुद्धा त्यांनी पूर्तता करण्याचा शब्द या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावेळी निश्चितच कुठल्याही नागरिकांमध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण आहे की जे प्रश्न काही जे होते या विभागाचे प्रलंबित ते सुद्धा सोडवले गेलेले आहेत आणि जे उर्वरित काय राहिलेले विषय असतील तर त्याची सुद्धा पूर्तता येत्या काही दिवसांमध्ये फडणवीस साहेब करणार आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं या जाहीर सभेच्या निमित्तानं एक कुर्लावासियांना एक चांगली भेट सुद्धा फडणवीस साहेबांनी दिलेली आहे आणि आम्हाला निश्चितपणाने वाटतं की निकम साहेबांच्या रूपानं आम्हाला एक चांगला खासदार भावी खासदार हे निश्चितपणे आम्हाला लाभतील आणि आपल्या ते निकम साहेब खासदार झाल्यानंतर आपल्याला निश्चितपणे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी आम्हाला पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व करताना बघता रहेंगे। आज मैंने भी आह्वान किया हुआ है और सभी हमारे प्रमुख जो उपस्थिति उन्होंने जिन्होंने लगाई वो हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इन्होंने भी जनता को संबोधित किया हुआ है कि ज़्यादा से ज़्यादा वोटिंग करके निकम साहब को भारी मतों से खासदार बनाइए और नरेंद्र मोदी जी को पुनः एक बार तीसरी बार पंतप्रधान बनाइए जरूर, क्योंकि हमारी महायुति है और मैं निकम साहब के साथ में हूँ और ज़रूर मेरे साथ में जो हमारे सभी लोग हैं, हमारे सभी नागरिक हैं, क्योंकि अपनी कुर्ला जो वासी नागरिक है सुसंस्कृत और सुशिक्षित है और ज़रूर उनको मालूम है कि अच्छा क्या है बुरा क्या है और इसीलिए मुझे दूसरी बार उन्होंने चुन के दिया था और अच्छी तरह से उनका भी काम हर एक घर में जाके हमारे सभी कार्यकर्ता भी कर रहे हैं, जिनके प्रश्न भी रहते हैं उनको प्रश्न भी छोड़ने का काम हम शाखा द्वारा करते हैं, इसीलिए लोग हमसे जुड़ते हैं और लोग हम जो कहते हैं ज़रूर उसी को सपोर्ट करते हैं। कल की जो शिव तीर्थ पे सभा है वो नरेंद्र जी मोदी वहाँ पे आने वाले हैं और साथ में ही हमारे हिंदुत्ववादी नेता भी सब वहाँ पे शामिल होने वाले हैं। उसमें महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, फडणवीस साहब और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज साहेब ठाकरे, ये भी उनका भी स्पीच हमें शिव तीर्थ में सुनने मिलने वाला है, इसलिए एक उत्सुकता हमारे सभी के मन में है।